नमस्कार मित्रांनो, तर आजच्या बिझनेस न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. तर स्टार्ट करूया आपल्या न्यूज सेक्शनला. पहिली न्यूज आहे, अपग्रेड ही अनअकॅडमीला ॲक्वायर करत आहे. यामध्ये अपग्रेडला अनअकॅडमीचे सगळे जे काही शेअर्स आहेत ते भेटून जातील. अनअकॅडमी एकेकाळी सगळ्या ज्या स्मॉल एडटेक स्टार्टअप्स होते त्यांना ॲक्वायर करायचं ट्राय करत होते आणि आज अपग्रेड अनअकॅडमीला ॲक्वायर करत आहे. तर ही एक नवीनच गोष्ट येत आहे सध्या. पुढची न्यूज आहे आय पी एल रिलेटेड. आता आय पी एलचा सीझन येत आहे. आय पी एल 2026मध्ये ॲड रेव्हेन्यू जवळजवळ 5200 करोड कमवू शकते. 425 ब्रँड्सनी आय पी एलच्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी कॉन्टॅक्ट केलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जिओ हॉटस्टारचं आपल्याला पहिलं सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला आधी पैसे द्यावे लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ॲडही बघावे लागणार आहे. तर आय पी एलमध्ये खूप जास्त तुम्हाला आर्थिक व्यवहार होताना दिसतील. पुढची न्यूज आहे ऑइल रिलेटेड. ऑइलचे जे प्राइजेस आहे ते $105 पर बॅरल जाताना दिसत आहे. तुम्ही याच्यातून बघू शकता. आत्ता मी जस्ट बघत होतो, पण सध्या ऑइलचे रेट कमी होत आहे. पण सांगू शकत नाही, जर वॉर अशीच चालू राहिली तर $200 पर बॅरलही ऑइलचे प्राइसेस जाऊ शकतात. याच्याच वॉरवरनं अजून एक न्यूज आहे की ए सी कंपन्यांनी अनाऊन्स केलं आहे की त्यांचे ए सीचे प्राईस हे 15 ते 20% वाढू शकतात. कारण वॉरमुळे जे काही पेट्रोकेमिकल प्लास्टिक्स आहेत, कॉपर आहे, त्याचं शॉर्टेज येत आहे आणि त्यामुळे कंपन्यांना प्रोडक्ट बनवायला प्रॉपर असे कॉपर्स नसल्यामुळे याच्या प्राईजमध्ये वाढ होताना दिसू शकते. तसंच जर आपण पाहायला गेलं तर इंडियाचा जो ट्रेड डेफिसिट आहे तो $27.1 बिलियन जाताना दिसून येतो आहे फेब्रुवारी मंथमध्ये. कारण फेब्रुवारी मंथमध्ये आपला एक्सपोर्ट हा खूप कमी झाला होता वॉरच्या सिनॅरिओजमुळे. पण इम्पोर्ट हा खूप जास्त झाला आहे, कारण आपण खूप सारं ऑइल इम्पोर्ट केलेलं आहे. त्यामुळे आपला जो ट्रेड डेफिसिट आहे तो $27.1 बिलियन पोचलेला आहे. तर गव्हर्नमेंटने सांगितलं आहे की जे काही कॉमर्शियल हॉटेल बिझनेस आहे त्यांना सांगितलं आहे की ते काही तुमचं ऑइल आहे त्याचा वापर हा आपल्याला एव्हिएशन फ्यूलसाठी करता यायला पाहिजे. असं नाही की डायरेक्ट आपण कमर्शियल जे कुकिंग ऑइल आहे ते डायरेक्ट आपण वापरणारे एव्हिएशन फ्यूलसाठी, तसं नाही आहे. पण जे कमर्शियल हॉटेल्समध्ये जे ऑइल वापरून झाल्यानंतर जे ब्लॅक ऑइल राहतं त्याच्यापासून एस एफ बनवण्याचा गव्हर्नमेंटचा प्रयत्न असेल. आणि गव्हर्नमेंटने सांगितलं आहे की जवळजवळ 1.36 मिलियन टन एस एफ आपण हे बनवू शकतो जर आपण फक्त 15% कमर्शियल कुकिंग ऑइल जर यूज केलं तर. तसं आपल्याला डिकार्बनायझेशन गोल सध्या फक्त $0.8 मिलियन टनचा आहे. पण जर आपण फक्त 15% कमर्शियल ऑइल जर यूज केलं तर जवळजवळ 1.36 मिलियन टन एस एफ आपण प्रोड्यूस करू शकतो. तसंच एव्हिएशन रिलेटेड अजून एक न्यूज आहे की यूने रेड फ्लॅग दाखवलेले आहेत एअर इंडियासाठी. आणि एअर इंडियाला जागतिक स्तरावर असे रेड फ्लॅग भेटणं हे काही बरोबर नाही. त्यामुळे मला तर वाटतं की DGCAने याच्यात थोडीफार इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे. DGCAने थोडं आपल्या इंडियन एअर एव्हिएशनला थोडा सपोर्ट केला पाहिजे. तसंच अडानी गॅसकडून पुढची न्यूज येत आहे. अडानी गॅसनी जे काही नॅचरल गॅसचे प्राइसेस आहेत ते कमी केले आहेत. जवळजवळ ₹120वरनं ₹83वर गॅसचे प्राईस अडानी गॅसने आणलेले आहेत. इंडियामधून LPG गॅस इम्पोर्ट करणारी ही लार्जेस्ट कंपनी आहे. त्यामुळं अडानी गॅसला ह्या जी वॉर सिच्युएशन चालू आहे त्याच्यामध्ये खूपच प्रॉफिट होताना दिसून येतो आहे. त्यांचे जे काही शेअर प्राइसेस आहेत ते वाढताना आपल्याला दिसतात आहे. तसंच ट्रम्पने अजून एक गोंधळ घालायचा ठरवलेला आहे आय गेस. कारण ट्रम्पनी पहिला टेरिफचा गोंधळ घातला, त्याच्यानंतर इराणवर अटॅक करून इस्रायलसोबत तो एक गोंधळ घातला आणि आता ट्रम्प बोलत आहे की टेरिफचं जे काही फॉर्म आहे ते परत येत आहे. परत टेरिफ हे ट्रम्प लावू शकतात, पण वेगळ्या फॉर्ममध्ये. आता ते काय करतात हे त्यांनाच माहिती. नेक्स्ट न्यूज आलेली आहे आपल्या इलिगल गेमिंग इंडियामध्ये वाढताना दिसून येत आहे. 18% 18% इंडियामध्ये इलिगल गेमिंग वाढताना दिसून येत आहे. जे काही गव्हर्नमेंटनी जे गॅम्बलिंग गेम्स होत्या वगैरे, सट्टावाल्या ज्या गेम होत्या त्या बंद केल्यात. पण
गव्हर्मेंटला कळायला पाहिजे की अशा काही डायरेक्ट गेम्स ते बंद करू शकत नाही. जर त्यांनी रेग्युलेटरी नाही केली गेम्सला तर कुठेतरी लोक एक लूपहोल शोधणार आणि इलिगल पद्धतीने सट्टाबाजी करणारच लोक. त्यापेक्षा जे काही गेमिंग होतं त्यांना रेग्युलेट करून त्याच्यावरती टॅक्स गव्हर्मेंटला कमवता आला असता. पण ठीक आहे. तसंच नेक्स्ट न्यूज आहे, RBIकडून RBI इंट्रोड्यूस करत आहे नवीन डिव्हिडंड रूल इंट्रोड्यूस करत आहे बँकेसाठी. ह्या रूलमुळे जे काही बँक्स आहेत त्यांना आपली कॅपिटल स्ट्रेंथ वाढवता येईल. आता सध्या तर त्यांनी पूर्ण डिटेल जाहीर नाही केलेले, पण लवकरच आपल्याला समजेल की बँकेसाठी डिव्हिडंड रूल काय आणत आहे RBI. तसंच IDBI बँकचे शेअर काल 15% क्रॅश झालेत, कारण इंडिया गव्हर्नमेंटनी जे काही शेअर सेल करायचे होते ते हॉल्ट केलेलं आहे. आणि IDBI बँकेचं म्हणणं आहे की असा काही निर्णय आम्हाला गव्हर्नमेंटने दिलेला नव्हता आणि त्यांनी परस्पर हा हॉल्ट आणल्यामुळे त्यांच्या जे काही शेअर प्राईस आहेत ते क्रॅश होताना आपल्याला दिसत आहे. तसंच बंधन बँकचे पण शेअर 12% क्रॅश झालेले आहे, कारण प्रोमोटर बँकेला जी काही त्यांची कॅप आहे 26% ती आणायची आहे, त्यामुळे ते सेल करणार आहेत. 26% कॅप आणायचं गव्हर्नमेंटने तसं त्यांना 2030 सांगितलं होतं, पण आय गेस त्याच्या रिलेटेड ॲक्शन बंधन बँकने घ्यायला सुरुवात केलेली आहे. तसेच नेक्स्ट न्यूज आहे की तामिळनाडू गव्हर्नमेंट इन्व्हेस्ट करत आहे 25 करोड रुपये एका न्यू स्टार्टअपमध्ये ज्याचं नाव आहे अग्निकुल. अशा स्टार्टअपला स्टेट गव्हर्नमेंटनी, इंडिया गव्हर्नमेंटनी जर बॅकअप केलं तरच इंडियामध्ये काहीतरी नवीन एक जागतिक स्तरावरची कंपनी बनून येऊ शकते. त्यामुळे असंच गव्हर्नमेंटनी सपोर्ट केला पाहिजे. तसंच रॅपिडो डिस्कशन करत आहे की त्यांना $6 मिलियन रेज करायचे आहेत मार्केटमधून, ज्याने त्यांना बिझनेसही एक्सपांड करता येईल. तसेच कॅफेने पण डिस्कशन सुरू केलं आहे की त्यांना $50-60 मिलियन रेज करावे लागणार आहेत. स्कॅपे 2022 फाउंड झालेली एक कंपनी आहे जी क्रेडिट कार्ड विकते आणि एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये 3 ते 4 वर्षामध्ये ह्या लेवलचे ग्रोथ दाखवणं नक्कीच चांगली बाब आहे. तसंच गुगलने पण 5 इंडियन AI स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट करायचं ठरवलं आहे. मागच्या वर्षी जे कोहॉर्ट झालं होतं त्याच्यामध्ये गुगलने अनाऊन्स केलं होतं. आता बघायला आवडेल की नक्की हे कोणत्या कंपनीमध्ये आणि किती इन्व्हेस्टमेंट करतात आणि किती स्ट्रेंथन करतात ते इंडियन AI स्टार्टअप्सला. तसंच नेक्स्ट न्यूज आहे की हुवावेनी अनाऊन्स केलं आहे की ते इंडियामध्ये परत येत आहेत. ही आपण जर म्हणू शकतो की चायनाच्या अगेन्स्ट आहे आपण थोडं, या फिर चायनीज गोष्टी आपण जास्त वापरत नाही, पण चायनीज टेक हे खूप ॲडव्हान्स झालेलं आहे. तिथे AI हे स्मार्टफोन्सवर प्रॉपर एकदम इझिली वापरलं जात आहे आणि ही गोष्ट आपल्याला अँड्रॉईडकडून एक्सपेक्टेड होती, पण अँड्रॉईडने काही केलेलं नाही आहे आणि ॲपल म्हणजे iOS सिस्टीमकडून आपल्याला अपेक्षा पण नाही करण्याचे सगळे टेस्ट रिझल्ट फेल झालेले आहे. जर हुवावे जर इंडियात आले तर एक टेक इंडस्ट्रीला एक नवीन बूस्ट भेटू शकते इंडियामध्ये, तर बघायला नक्की आवडेल. देन R4Rabbitने त्यांचा रेव्हेन्यू क्रॉस केला आहे 250 करोडपेक्षाही जास्त इन फायनान्शियल इयर 2025. तसेच MCafe पण त्यांचा लॉस जे आहे तो 81% कमी केला आहे. आता त्यांचा एकंदरीत लॉस 17.6 करोड इतका राहिलेला आहे फायनान्शियल इयर 25मध्ये. इयर ऑन इयर जर तुम्ही बघायला गेलं तर त्यांचा प्रॉफिटही 23% वाढला आहे. त्यांचा आता एकंदरीत प्रॉफिट 237 करोडवर आहे. तसंच एनव्हिडियाची एक पुढची न्यूज आहे की त्यांनी $150 मिलियन हे ऑरेकलला इन्व्हेस्ट केले होते. आय गेस त्यांनी AMDला हे ओके. नेक्स्ट न्यूज फोनपे रिलेटेड आहे. फोनपेचा IPO हा हॉल्ट झालेला आहे, कारण तुम्ही बघू शकता जे काही वातावरण एकंदरीत चालू आहे मार्केटमध्ये, ह्या परिस्थितीत जर फोनपेने IPO आणला तर त्याला काही रिस्पॉन्स भेटणार नाही व्यवस्थित, त्यामुळे फोनपेने IPO हॉल्ट केला आहे. तसंच तुम्ही जर रिसर्च केलं तर 55% स्टार्टअप्स IPO जे मागच्या वर्षी आले होते 2025मध्ये, त्यांचे जे इश्यू प्राईस होतं त्याच्यापेक्षाही खाली त्यांचा आत्ता सध्या शेअर आहे. तर स्टार्टअपमध्ये किती इन्व्हेस्ट करावे हे आपल्याला बघितलं पाहिजे. तर ह्या आहेत आजच्या न्यूज. तुम्ही असाहीच
आपल्याला सपोर्ट करा आणि डे बाय डे तुम्हाला न्यूजमध्ये इम्प्रूव्हमेंट भेटेल, चांगल्या चांगल्या न्यूज भेटतील आणि लवकरात लवकर तुमच्यापर्यंत न्यूज आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. असंच सपोर्ट आम्हाला चालू द्या आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.